कडक ॲटमॉस्फिअर. आणि हे साहेब राहतात हॅम्बुगला, पेक्षा चांगलं वाटतं. सो गाईज, आपण पोचलो आहे हॅम्बुगच्या स्टेशनवरती. आणि हे साहेब राहतात हॅम्बुगला, आणि हे असलं काहीतरी आहे यांचं सबवे. सो आता बघूया कशी ठेप ठेवतोय तो माझी. 12 तासाचा प्रवास करून आलो मी. समीपच्या घरात आहे. हे समीपचं घर आहे असं काहीतरी त्याचं घर, छोटूसं. पण ठीक आहे, इथे काम विम चालू आहेत. हा एडिट करतोय, हा इथं बसलाय, हा इथे कॉलवरती आहे एक जण. आणि हे असलं काम चालू असतं आमचे, हे डेलीवाले टास्क. लॅपटॉप सेटअप तुम्ही बघत असेल किती सारे लॅपटॉप सेटअप आहेत. 1 2 3 हे चौथं पण चालू आहे आमचं काही ना काही काम याच्यावरती. ते तर काही कामच नाही हो. रिव्हर्सिटी हेच आहे. सो आम्ही आलो आहेत हॅम्बुगच्या रॅट हाऊस जवळ. रॅट हाऊस असं काहीतरी आहे, मस्त दिसतंय एरिया. अरे पाऊस पण पडून गेलाय. वाव गाईस. दिस इज इट. ते काहीतरी आहे. हाय काय, हा काहीतरी करतोय. हा यांचा प्रीमियम एरिया आहे. थोडंसं सगळे दुकानं वगैरे आहेत, पाणी आहे. व्ह्यू कडक ॲटमॉस्फिअर आहे. तू काम करतोय अहो अरे हे घ्यायचं समोर बघ. सो गाईज, अशा एरियात आलं तर गाड्या दिसणं तर भागच आहे. सो हिअर इट इज समथिंग क्वाल 80 फरारी. दिस इज इट. हे असला एरिया. गाड्या तर 101च दिसत आहेत आज. सो नाईस. कुठेतरी हरवलं पण ठीक आहे, चांगलं दिसत आहे. आणि हा काहीतरी व्ह्यू आहे, गॉड मोड ॲक्टिवेटेड सारखं मस्त दिसतं. पार्क पण हरवलं आहे आपण. आता चाललो आहे त्या बिल्डिंगमध्ये. एल्फिली हार्मनी. काय आहे एल्फिली हार्मनी? इथे अशा पाण्यातल्या होड्या पण चालतात जे आपण यूज करू शकतो. ही एक येते तशी. स्वतः आम्ही आलो होतो काय आहे छोट्याशा बोटवरती, जिथे हार्मोनीच्या फिरवते पूर्ण जी लोक पाण्याच्या आतमध्ये. आपण आलो इथे. रामराम मित्रांनो, आज आपण चाललो आहे एरोप्लेन स्पॉटिंग. आणि हा गाण्या 1.5 तासापासून एकाच जागेवरती फिरवतो आम्हाला. ह्या रेल्वे स्टेशनवरतीच आहे. गण्याबद्दल आहे मी दिसेल